पाणी बिल थकवणाऱ्यांचा पाणी पुरवठा होणार खंडित. दिवसभरात 129 ग्राहकांची पाणी जोडणी केली खंडित. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे पाणी बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात 129 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. वर्षभरात पाणी पुरवठा विभागाने एकूण 12,790 जोडण्या खंडित केल्या आहेत. दिवसभरात 2 कोटी रुपयांहून अधिक बिलांची वसुली करण्यात आली. पाणी पुरवठा विभागातर्फे थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जास्तीत जास्त बिलं वसुली करण्यात येणार आहे. मोठे गृहसंकुल, टॉवर, व्यावसायिक ग्राहक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरात आतापर्यंत 13,402 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. 2,361 मोटर पंप जप्त करण्यात आले असून 676 पंप रूम सील करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच मार्च अखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश दिले होते. पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या 225 कोटी रुपयांच्या 136 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्या वर्षीच्या काळातील वसुलीपेक्षा 13 कोटी रुपयांनी अधिक आहे. मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणी पुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार आहे. तसेच थकबाकीवरील प्रशासकीय आकार, दंड, व्याज यांच्यावर लागू असलेली 100% माफीची अभय योजना पुढील वर्षी लागू होणार नाही. या अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच राहणार आहे.